Hello, students. Welcome to the new session of Biology Living World. लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग हा पार्ट पाहिलेला होता. त्याच्यानंतर बेसिक प्रिन्सिपल्स मेन फीचर्स ऑफ दी लाईफ हेही आपण बघितलं होतं. लिव्हिंग नॉन लिव्हिंग यांचे डिफरन्सेस पाहिले होते. बायोडायव्हर्सिटीसाठी आवश्यक असणारे टूल्स आपण पाहतोय, एड्स आपण पाहतोय. याच्यामध्ये सुरुवातीचं मेन टूल बघितलं होतं ते हर्बॅरियम. त्याच्यानंतर जे बघितलं होतं ते आपण बॉटॅनिकल गार्डन्स बघितलेल्या होत्या. ह्या बॉटॅनिकल गार्डन्सशी रिलेटेड पार्ट झाल्यानंतर आपण थोडं डायव्हर्सिटी म्हणजे नक्की काय, ते डायव्हर्सिटी कमी होण्याचं, डायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता असते, कमी का होतं त्याचे कॉजेस बघणार आहे, कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्याच्यानंतर ते थांबवायचं असेल किंवा त्याचे इफेक्ट्स आणि त्याचं कॉन्झर्वेशन करणं, जैवविविधता टिकवून कसं ठेवायचं त्या संदर्भातले काही उपाय आपण पाहणार आहे. काही लॉज असतील, काही मेथड्स हे आपण डिटेल बघणार आहे. आणि सुरुवातीला आपण पार्ट बघूया बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी या टॉपिकच्या इंट्रोडक्शनमध्ये पण आपण बायोडायव्हर्सिटी बघितलेली होती. सो बायोडायव्हर्सिटी म्हणजे डिग्री ऑफ व्हेरिएशन्स. सो डिग्री ऑफ व्हेरिएशन्स in the living organisms is called as biodiversity. So degree of variations हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. डिग्री ऑफ व्हेरिएशन्स बिटवीन दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन ॲन इकोसिस्टीम. या इकोसिस्टीममध्ये जे लिव्हिंग आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे व्हेरिएशन्स आहेत, बदल आहेत, त्या बदलाला आपण म्हणत असतो बायोडायव्हर्सिटी. आपल्याला माहीत आहे अगदी लिव्हिंग कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रोब्स आहेत. प्लांट्समध्ये वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये अल्गी आहे, ब्रायोफायटा आहे, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स आहेत. ॲनिमल्समध्ये जर आपण बघितलं तर कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्समध्ये फायलम पोरीफेरापासून हेमिकॉर्डेटापर्यंत असतं आणि तिथून पुढं जर बघितलं तर तो कॉर्डेटा असतो. सूक्ष्मजीवांच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, फंगाय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हायरसेस आहेत. तर हे सगळं व्हेरिएशन्स आहेत. या पृथ्वीवरती लार्ज अमाऊंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. जसं की आपण हे बायोडायव्हर्सिटी म्हणतो. ह्याच्यात जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जर आपण बघितले तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे अर्थवरती जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जसं की प्लांट, ॲनिमल्स, मायक्रोब्स म्हणतो. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ हा नंबर बघितला तर तो खूप वास्ट नंबर आहे. हा नंबर आहे अबाउट 5 to 30 मिलियन्स. हा नंबर आहे 5 to 30 मिलियन्स. त्यापैकी जे आपल्याला माहीत असलेल्या स्पेसीज आहेत, नोन स्पेसीज, सो नंबर ऑफ नोन स्पेसीज ह्या लिव्हिंग स्पेसीज म्हणू आपण. तर हा जो नॉन स्पेसीजचा नंबर आहे तो नंबर आहे 1.7 to 1.8 मिलियन्स नॉन स्पेसीज आहे. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅविंग अ युनिक फीचर्स. सो एव्हरी लिव्हिंग युनिक फीचर्स. त्या प्रत्येकाची सेपरेट अशी वैशिष्ट्ये असतात, युनिक फीचर्स असतात. आणि हे युनिक फीचर्स असल्यामुळं
त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे व्हेरिएशन्स पाहायला मिळतं आणि ह्या व्हेरिएशन करणं म्हणजेच आपण त्याला डायव्हर्सिटी म्हणत असतो. डिग्री ऑफ व्हेरिएशन इन दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नंबर बघितला आपण, हा अर्थवरचा टोटल नंबर आहे लिव्हिंगचा, त्यापैकी नॉन स्पेसिसचा हा नंबर आहे. प्रत्येक लिव्हिंगला स्वतःची काही अशी युनिक फीचर्स असतात, युनिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आता हे ज्यावेळेस आपण बघतोय तेव्हा ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, आज जगामधली सगळ्यात मोठी समस्या आहे की जगाच्या प्रत्येक भागामध्ये ही जी जैवविविधता आहे ती हळूहळू कमी होताना दिसते, डिक्रीज होते. आता ती कमी का होते, त्याचे वेगवेगळे कारणं काय आहेत हेही आपण पाहणार आहोत. सो कॉजेस ऑफ डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी. बघूया आपण कोणकोणते कॉजेस आहेत, कोणकोणत्या कारणांनी बायोडायव्हर्सिटी कमी होते हेही आपण पाहणार आहे. म्हणजे सजीवांच्या मध्ये असणं त्या वेगळेपणाला आपण विविधता, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता असं आपण म्हणत असतो. तर जगाच्या सगळ्या भागातली ही जी जैवविविधता असते ती कमी झालेली असते. का कमी होते ते आपण बघणार आहे. सो कॉजेस ऑफ डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी. कॉजेस ऑफ डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी. म्हणजे ही बायोडायव्हर्सिटी कमी होण्याचे कारण काय आहेत हे आपण पाहणार आहे. सो कॉजेस ऑफ डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी. आता जैवविविधता आपण म्हणतो की कमी होते, का कमी होते, त्याची काय काय कारणं आहेत हे आपण बघणार आहे. दोन महत्त्वाचे रिझन्स आहेत. एक फर्स्ट आहे ते म्हणजेच नॅचरल कॅलॅमिटीज. नॅचरल कॅलॅमिटीज. आणि दुसरं जे आहे ते आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटीज म्हणजे मॅनमेड ॲक्टिव्हिटीज. आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटीज. बघा अगदी सोपं आहे. नॅचरल कॅलॅमिटीज या शब्दाचा अर्थ आहे नैसर्गिक आपत्ती असतील की ज्या नैसर्गिक आपत्तीमुळं ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे, म्हणजे सजीवांची जी संख्या आहे, मग ते प्लांट असतील, आणि असतील, मायक्रोब्स असतील, हे कमी होतं. ह्याला आपण डिक्रीज, त्याचे कॉजेस पाहतोय आपण. तर पहिला कॉज आहे ते म्हणजेच नॅचरल कॅलॅमिटीज, नैसर्गिक आपत्ती. कोणकोणत्या नॅचरल कॅलॅमिटीज आहेत बघूया आपण. याच्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजेच फॉरेस्ट फायर किंवा वाईल्ड लाईफ फॉरेस्ट फायर म्हणतो आपण. फॉरेस्ट फायर, नॅचरल फॉरेस्ट फायर असतं. नैसर्गिकपणे काही जंगलांना आग लागते आणि त्याच्यामुळं हजारो एकरची वरची जी सगळ्या वनस्पती असतात, जंगलं असतात, ती नष्ट होतात, ज्याला आपण नॅचरल फायर म्हणतो. फॉरेस्ट फायर असेल. दुसरं ड्रॉट असतील, दुष्काळ असेल. बघा वेगवेगळी जी कारणं आपण बघतोय त्याच्या कारणांच्या मध्ये आपण जे ते फर्स्ट बघितलं आपण ते फॉरेस्ट फायर आहे. नेक्स्ट आहे ते ड्रॉट आहे, दुष्काळ म्हणतो, स्कॅरॅसिटी ऑफ वॉटर, पाणी कमी होणं. त्याच्यानंतर फ्लूड्स असतील, महापूर असतील, फ्लूड्स. त्याच्यानंतर अर्थक्वेक असेल, भूकंप असेल. अर्थक्वेक, एक मिनिट, अर्थक्वेक्स. ज्वालामुखीचा उद्रेक असेल, काही ठिकाणी लावारस बाहेर टाकला जातो, ज्याला व्होल्कॅनिक इरप्शन म्हणायचं. मोठमोठी वादळ असतील, सायक्लॉन्स म्हणतो आपण.
काही वेगवेगळे झाडावरती पडणारे रोग असतील, नॅचरल डिसीजेस, स्प्रेडिंग ऑफ नॅचरल डिसीजेस. त्याच्यानंतर हे जे वेगवेगळे आपण बघितले, हे आपल्या हातामध्ये नाही आहे, हे नैसर्गिक होतं, याला म्हणायचं नॅचरल कॅलॅमिटीज. काय काय बघा, फॉरेस्ट फायर, जंगलाला लागणाऱ्या आगी असतील, ड्रॉट दुष्काळ असेल, फ्लूड्स महापूर असतील, अर्थक्वेक असेल, भूकंप होत असतील, व्हॉल्कॅनिक इरप्शन ज्वालामुखीचा उद्रेक होत असेल, सायक्लॉन्स आहेत म्हणजेच मोठमोठी वादळं होतात ते असतील, किंवा नॅचरल स्प्रेड ऑफ डिसीजेस, नैसर्गिक पसरणारे रोग असतात. ह्या सगळ्या कारणांच्यामुळं किंबहुना क्लायमॅटिक चेंजेस, वातावरणामध्ये होणारे बदल असतील. सो क्लायमॅटिक चेंजेस हे जे सगळं आपण लिहिलंय याला म्हणायचं नॅचरल कॅलॅमिटीज, की ज्याच्या साह्याने बायोडायव्हर्सिटी कमी होते, म्हणजे जैवविविधता कमी होते, थोडक्यात सजीवांची संख्या कमी होते. ओके. आता आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या मात्र मॅनमेड आहेत, म्हणजे माणसामार्फत घडवून आणलेल्या ॲक्टिव्हिटी आहेत, त्या आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटी आहेत. आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, जसं की डिफॉरेस्टेशन असेल, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड म्हणत असतो आपण. याने काय होतं, लॉस ऑफ नॅचरल हॅबिटॅट होतं. लॉस ऑफ नॅचरल हॅबिटॅट, इन शॉर्ट लिहूया लॉस ऑफ हॅबिटॅट. सजीवांचं राहण्याचं ठिकाण असतं ते उद्ध्वस्त होतं. त्याच्यानंतर हंटिंग असेल, प्राण्यांची जास्त प्रमाणात केलेली शिकार असेल, त्यांनी करून प्राण्यांची संख्या कमी होईल. अर्बनायझेशन असेल, शहरीकरण असेल, इंडस्ट्रियलायझेशन असेल, औद्योगिकरण असेल, कन्स्ट्रक्शन असेल, रोड कन्स्ट्रक्शन असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, हायवे कन्स्ट्रक्शन असेल, एअरपोर्ट कन्स्ट्रक्शन असेल, डॅम कन्स्ट्रक्शन असेल. सो कन्स्ट्रक्शन. ओव्हर एक्सप्लॉयटेशन, नैसर्गिक रिसोर्सेस आहे त्याचा जास्त प्रमाणात वापर करणं. ओव्हर एक्सप्लॉयटेशन. आपण बघतो लोकसंख्या वाढते, पॉप्युलेशन वाढतं, आणि पॉप्युलेशन वाढलं की लोकांच्या गरजा वाढतात, मग त्यासाठी ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतं. पोल्युशन असेल सगळ्यात मोठा, पोल्युशन, प्रदूषण असेल, ह्या सगळ्या कारणांच्यामुळं बायोडायव्हर्सिटी काय होते, कमी होत असते. बघा आपल्याला कळलं की कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी काय आहेत, तर काही नॅचरल कॅलॅमिटीज कॉजेस आहेत, काही आर्टिफिशियल आहेत. ह्या वेगवेगळ्या कारणांच्यामुळं नैसर्गिक आपत्ती आहेत, नैसर्गिक वनस्पती असतील, प्राणी असतील, ह्या कमी होतात. तर त्या नैसर्गिक आपत्तीमुळं आणि मॅनमेड ॲक्टिव्हिटीज असतील किंवा ज्याला कृत्रिम असतात यांच्यामुळं त्या कमी होतात. आता जर हे सतत होत राहिलं तर एक स्टेज अशी येईल की हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे खूप कमी होतील, किंबहुना ते नष्ट होतील. ह्याचे इफेक्ट्स काय आहेत हेही आपण बघणार आहे इन शॉर्ट, आणि मग त्यांना टिकवायचं कसं हेही आपण इन शॉर्ट पाहणार आहोत. कळलेलं आहे? व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. चला व्हिडिओ पॉज केलेला असेल बघूया आता आपण हे जे बायोडायव्हर्सिटी कमी झालेले आहेत, ही बायोडायव्हर्सिटी कमी झाली त्याची कारण बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहे की ह्या बायोडायव्हर्सिटी कमी होण्याचे इफेक्ट्स काय झालेले आहेत, दुष्परिणाम काय झालेले आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे हेही आपल्याला पाहायचं आहे. बघा सुरुवातीला आपण व्याख्या बघितली बायोडायव्हर्सिटीची.
आता या व्याख्येनंतर त्याचे कॉजेस बघितले. कॉजेस नंतर आता आपल्याला बघायचं आहे की ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ह्याचे इफेक्ट काय आहेत. सो इफेक्ट्स ऑफ डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी. सो इफेक्ट्स ऑफ डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी. ही बायोडायव्हर्सिटी कमी झाली याचे इफेक्ट्स बघायचे आहेत आपल्याला. बघा जगाच्या सगळ्या भागामध्ये याचे खूप बॅड इम्पॅक्ट झालेले आहेत. काय काय असतं तर एक असतं, फर्स्ट आहे लॉस ऑफ फ्लोरा. फ्लोरा या शब्दाचा अर्थ आहे प्लांट्स. प्लांटची संख्या कमी होणं याला म्हणायचं लॉस ऑफ फ्लोरा. ओके. नेक्स्ट आहे लॉस ऑफ फॉना. फॉना या शब्दाचा अर्थ आहे ॲनिमल्स. प्राण्यांची संख्या कमी होते याला म्हणायचं लॉस ऑफ फॉना म्हणजे ॲनिमल्स. देन इंडेंजर्ड स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ इंडेंजर्ड स्पेसिस, धोक्यात असलेल्या स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ इंडेंजर्ड स्पेसिस. धोक्यात असलेल्या स्पेसिस तयार झालेल्या, काही किंबहुना काही पेशी अशा आहेत की त्या नष्टही झालेल्या आहेत तर या कारणामुळं. देन चेंज इन रेनफॉल पॅटर्न. रेनफॉल पॅटर्न, पावसाचा जो पॅटर्न असतो तो बदलला जातो. चेंज इन रेनफॉल पॅटर्न असेल. देन ग्लोबल वॉर्मिंग असेल. ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजेच पूर्ण जगामध्ये वॉर्मिंग, ग्लोबल वॉर्मिंग असेल. काही वेळा ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. इन्क्रीज इन म्हणू आपण, इन्क्रीज इन ग्रीन हाऊस इफेक्ट. इन्क्रीज इन ग्रीन हाऊस इफेक्ट. ज्याला आपण ग्रीन गॅस म्हणतो. CO2चं प्रमाण वाढतं. हा CO2 गॅस असतो, त्याचं प्रमाण वाढतं. पृथ्वीचं आणि आसपासचं तापमान वाढतं. याला म्हटलं तर ग्रीन हाऊस इफेक्ट. हे आपण पुढं डिटेल पाहणार आहे. शॉर्टेज ऑफ टिंबर मटेरियल. फर्निचरसाठी लागणारं, पेपर इंडस्ट्रीसाठी लागणारं जे मटेरियल असतं ते होतं. आणि एकूणच की इथल्या सजीवांच्या वरती त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होत असतो. तर हे त्याचे वेगवेगळे आपण इफेक्ट्स बघितले. इफेक्ट्स आहेत की जैवविविधता कमी होते, त्याचे दुष्परिणाम बघितले. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि हे इफेक्ट. ओके, चला आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये डेफिनेशन बघितली होती. त्याचं वेगवेगळे कॉजेस बघितले की बायोडायव्हर्सिटी कमी होण्याची कारणं काय बघितली. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीचे दुष्परिणाम बघितले, इफेक्ट्स. आता आपण बायोडायव्हर्सिटी ही टिकवून कशी ठेवायची, जैवविविधता आहे त्याचं संवर्धन कसं करायचं, त्याची वाढ कशी करायची, ती टिकवली तर आपल्या पुढच्या जनरेशनसाठी सफिशियंट नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल कसे होतील, त्याच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत तर आपण पाहणार आहे कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि या कॉन्झर्वेशनमध्ये म्हणजे जैवविविधता टिकून ठेवण्याच्या पद्धती आणि त्याच्यात दोन महत्त्वाच्या मेथड आहेत. एक पहिली मेथड आहे इन सिचू कॉन्झर्वेशन आणि दुसरी मेथड आहे एक्स सिचू कॉन्झर्वेशन. आता हे इन सिचू कॉन्झर्वेशन याचा अर्थ काय, कॉन्झर्वेशन म्हणजे टिकवून ठेवणे, इन सिचू याचा अर्थ नॅचरल हॅबिटॅट असतं त्यांचं, नैसर्गिकपणे एखादी सजीव आपण टिकवून ठेवतो त्याला इन सिचू म्हणायचं. आणि कृत्रिम पद्धतीनं ठेवलं तर त्याला एक्स सिचू म्हटलं जातं. म्हणजे आउटसाईड नॅचरल हॅबिटॅट असेल हे इनसाईड नॅचरल हॅबिटॅट असतं. सो इन सिचू इन द सेन्स याला असंही म्हटलं जातं नॅचरल कॉन्झर्वेशन.
नॅचरल मेथड ऑफ कॉन्झर्वेशन आहे आणि ही जी मेथड आहे याला म्हटलं जातं आर्टिफिशियल मेथड ऑफ कॉन्झर्वेशन. आर्टिफिशियल मेथड ऑफ कॉन्झर्वेशन म्हणजे थोडक्यात असं आहे की हे नैसर्गिक आहे, नैसर्गिकपणे बायोडायव्हर्सिटी टिकवून ठेवली जाते आणि हे आपण कृत्रिमपणे बायोडायव्हर्सिटी टिकवून ठेवली जाते. ह्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत? जर आपल्याला ही नॅचरली ठेवायचं असेल तर याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. जसं की काही नॅशनल पार्क्स तयार केले जातात. नॅशनल पार्क्स ज्याला आपण राष्ट्रीय उद्यानं म्हणत असतो आणि नॅशनल पार्क्समध्ये जैवविविधता टिकवून ठेवली जाते कारण हे संरक्षित असतात, प्रोटेक्टेड एरियाज असतात. मग ते सेंट्रल गव्हर्मेंट असेल किंवा स्टेट गव्हर्मेंट असेल तर हे नॅशनल पार्क्समध्ये जैवविविधता नैसर्गिकपणे ते प्रोटेक्टेड एरियाज असतात. देन वाईल्ड लाईफ सँक्चुरीज ज्याला आपण वन्य अभयारण्य म्हणतो. ह्या अभयारण्यामध्ये पण वनस्पती असतील, प्राणी असतील यांना संरक्षण दिलं जातं आणि त्या टिकवून ठेवल्या जातात म्हणजेच वाईल्ड लाईफ सँक्चुरीज आहेत. देन बायोस्पियर रिझर्व म्हटलं जातं. बायोस्पियर रिझर्व्स यांच्यामध्ये पण बायोडायव्हर्सिटीचं प्रोटेक्शन केलं जातं. देन सॅक्रेड ग्रूव्ज असतील. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं. सॅक्रेड याचा अर्थ पवित्र म्हणतो, धार्मिक म्हणतो, दैविक म्हणतो. असे काही ठिकाणे असतात की जी पवित्र मानली जातात की जिथं वनस्पती आणि प्राणी यांना संरक्षण दिलं जातं किंवा त्यांना टिकवून ठेवलं जातं. देन सॅक्रेड फॉरेस्ट असतील. काही पवित्र जंगल असतात की जिथं जंगलतोड होत नाही. सॅक्रेड लेक्स असतील. तर यांच्यामध्ये सुद्धा लेक असतील, पवित्र तळे असतील तर याच्यामध्ये जे काय त्या पाण्यातील सजीव आहेत तर त्यांचं संरक्षण होतं म्हणजेच तिथं त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी टिकवून ठेवली जाते. हे जे सगळे असतात हे सगळे प्रोटेक्टेड एरियाज आहेत. सो दीज आर दी प्रोटेक्टेड एरियाज. प्रोटेक्टेड एरियाज म्हणजे संरक्षित ठिकाण असतात आणि या प्रोटेक्टेड एरियामध्ये आपण बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करू शकतो. सो दीज आर दी प्रोटेक्टेड एरियाज. ओके, काय काय आहे बघा. नॅशनल पार्क्स आहेत. नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँक्चुरीज आहेत. त्याच्यानंतर बायोस्पियर रिझर्व्स आहेत. सॅक्रेड ग्रूव्ज असतील, सॅक्रेड फॉरेस्ट असतील, सॅक्रेड लेक्स असतील. हे सगळे नैसर्गिकपणे इन सिच्यू कॉन्झर्वेशन होतं म्हणजे या ठिकाणी जैवविविधता असते ती नैसर्गिकपणे टिकवून ठेवली जाते जिथं आपला ह्युमनचा रोल खूप कमी असतो. मॅनमेड असं काही नसतं आणि म्हणून या ठिकाणी नॅचरल कॉन्झर्वेशन होतं. आता दुसरी मेथड आहे आपली आर्टिफिशियल कॉन्झर्वेशन ज्याला एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन म्हटलं जातं. बरेचसे MCQ विचारले जातात. व्यवस्थित लक्षात ठेवा, कन्फ्युजन नको. इन सिच्यू कॉन्झर्वेशनच्या या वेगवेगळ्या मेथड्स आहेत आणि एक्स सिच्यू कॉन्झर्वेशनच्या मेथड आपण बघणार आहे. आता हे एक्स सिच्यू कॉन्झर्वेशनमध्ये कोणकोणते मेथड्स आहेत तर याची पहिली मेथड आहे बॉटनिकल गार्डन्स. हे आपण लास्ट लेक्चरला अभ्यासलेलं होतं. कलेक्शन ऑफ दी डिफरंट व्हरायटी ऑफ प्लांट्स इन डिफरंट पार्ट ऑफ दी वर्ल्ड. हे मात्र गार्डन आपण तयार केलेले असते, मॅनमेड असते, कृत्रिम असते, याला आर्टिफिशियल म्हणायचं. सो बॉटनिकल गार्डन इज कन्सिडर ॲज एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन. देन झूलॉजिकल गार्डन किंवा याला झूलॉजिकल पार्क असंही म्हटलं जातं. झूलॉजिकल पार्क्स जिथं प्राणी असतील महत्त्वाचे आणि त्यांना ते आपण संरक्षित केलेलं असतं, प्रोटेक्ट केलेलं असतं, आपण तयार केलेलं असतं म्हणजे आर्टिफिशियल आहे. देन होम गार्डन्स असतील. होम गार्डन्स
घरगुती बाग तयार केलेले असेल तर इथेही आपण वनस्पतींचं संरक्षण करत असतो. म्हणजे हे आपण तयार केलेलं आहे, आर्टिफिशियल आहे. बॉटनिकल गार्डन्स असतील, झूलॉजिकल गार्डन्स असतील किंवा होम गार्डन्स असतील, यांच्यामध्ये आपण वनस्पती आणि प्राण्यांचं संरक्षण करू शकतो. आता याशिवाय अजून इथं काय काय मेथड्स आहेत, जसं की सीड बँक्स असतील. बघा, कलेक्शन ऑफ सीड्स, व्हरायटी ऑफ सीड्स एकत्र आणल्या जातात. वेगवेगळ्या वनस्पतींच्या बिया एकत्र आणलं जातं आणि त्यांना प्रोटेक्ट केलं जातं. याला म्हणायचं सीड बँक. हे पण मॅनमेड आहे, म्हणजे आर्टिफिशियल आहे. जीन बँक असेल नेक्स्ट, जीन बँक्स म्हणजे या ठिकाणी जीनचं कलेक्शन होतं, DNA कलेक्शन होतं, जीनोमचं कलेक्शन होतं. आणि जर आपल्याकडे जीनोम असेल, DNA असेल, जीन्स असतील, तर आपण हवे ते वनस्पती, हवे ते प्राणी असतील तर यांच्यामध्ये पुन्हा रिजनरेशन पॉसिबल असतं विथ दी हेल्प ऑफ जीन्स. आणि म्हणून याला म्हटलं जातं जीन बँक्स. किंवा क्रायो प्रिझर्वेशन मेथड असेल. क्रायो प्रिझर्वेशन शब्द नवीन आहे, बघू याचा अर्थ काय. प्रिझर्व करणे म्हणजे टिकवून ठेवणे. क्रायो याचा अर्थ सेल्स असतील, टिश्यू असतील, हे टिश्यू कल्चरच्या साह्याने टिकवून ठेवलं जातं. याला म्हटलं जातं क्रायो प्रिझर्वेशन. सो प्रिझर्वेशन ऑफ सेल्स ऑर टिश्यूज, या ठिकाणी आपण लिहूया प्रिझर्वेशन ऑफ सेल्स ऑर टिश्यूज, याला क्रायो प्रिझर्वेशन म्हटलं जातं. प्रिझर्वेशन ऑफ सेल्स ऑर टिश्यूज. ओके. याच्यानंतर काही प्लांट्स अशा असतात की ज्याला आपण सॅक्रेड प्लांट्स म्हणतो. प्लांट्स व्यवस्थित लक्ष द्या. इकडं सॅक्रेड फॉरेस्ट आहे, गुरुज असेल किंवा लेक्स असतील, तर इकडं मात्र सॅक्रेड प्लांट्स आहेत. याचा अर्थ असा आहे, पवित्र वनस्पती म्हणतो. जसं की आपल्याकडं तुळशीचं प्लांट असेल, तुलसी प्लांट असेल किंवा बेलाचं प्लांट वनस्पती असेल, बेल असेल, तुळस असेल, लिंबाचं प्लांट असेल, हे आपल्या धर्मामध्ये पवित्र मानलेलं आहेत आणि त्यामुळं त्या वनस्पती तोडल्या जात नाहीत. याचा अर्थ त्यांची वाढ होते, म्हणजेच त्याचं आर्टिफिशियल कॉन्झर्वेशन होत असतं. सो सॅक्रेड प्लांट्स हे आर्टिफिशियल एक्स सिच्यूमध्ये आहे. सॅक्रेड ग्रूज, सॅक्रेड फॉरेस्ट, सॅक्रेड लेक्स हे मात्र नॅचरल इन सिच्यूमध्ये आहे. तर याच्यात काही कन्फ्युजन असता कामा नये. हे सगळं MCQसाठी तुम्हाला विचारलं जातं. तर ह्या दोन मेथड्स आपण डिटेल बघितलेल्या आहेत, एक्स सिच्यू आणि इन सिच्यू कॉन्झर्वेशन. आता केवळ या मेथड्स असून चालणार नाहीत, तर त्यांना अप्लाय करण्यासाठी काही लॉज असतात, ॲक्ट असतात की ज्या लॉजच्या साह्याने, नियमांच्या साह्याने, कायद्यांच्या साह्याने आपण याचं संरक्षण करू शकतो. त्या ॲक्टमध्ये वेगवेगळे ॲक्ट आहेत. त्या ॲक्टमधला पहिला ॲक्ट आहे तो म्हणजेच जसं की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. डिफरंट ॲक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये एक फर्स्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. म्हणजे वन्यजीवांचा संरक्षण करण्याचा कायदा असतो. हा जो ॲक्ट असतो हा 1972ला पास झालेला आहे की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, ज्याच्या साह्याने वन्य प्राण्यांचं आपण संरक्षण करू शकतो, असा कायदा तयार केलेला आहे. याच्यानंतर फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट असतो, ज्याला बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन ॲक्ट म्हटलं जातं. सो बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन ॲक्ट, बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन ॲक्ट, यालाच फॉरेस्ट प्रोटेक्शन ॲक्ट असंही म्हटलं जातं. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट म्हणूया इन शॉर्ट. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट. आणि हा जो ॲक्ट आहे, हा जो कायदा आहे, हा आहे 1980चा.
1980ला फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट पास झालेला आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1970ला की यांच्या साहाय्याने. अजून एक लास्ट आपण बघणार आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आणि हा जो ॲक्ट आहे हा आहे 1986चा. तर असे काही कायदे आहेत, त्या कायद्यांच्या साहाय्याने ॲक्टच्या साहाय्याने आपण बायोडायव्हर्सिटी टिकवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला जैवविविधतेचं संरक्षण करायचं असेल तर ते नॅचरल पद्धतीनं पण करता येतं आणि आर्टिफिशियल मेथडनी पण करता येतं. नॅचरलला म्हणायचं इन सिच्यू कॉन्झर्वेशन, आर्टिफिशियल असेल तर एक सिच्यू म्हटलं तर याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, हे आर्टिफिशियल मेथड्स आहेत. इथं जे असतात हे सगळं नॅचरली हे प्रोटेक्टेड एरियाज असतात आणि हे 3 जे ॲक्ट्स आहेत त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1972चा, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट आहे 1980चा आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आहे हा 1986चा. ह्या सगळ्या कायद्यांच्या साहाय्याने मॅनमेड ॲक्टिव्हिटी म्हणजे आर्टिफिशियल मेथडच्या साहाय्याने ॲज वेल ॲज नॅचरल मेथडच्या साहाय्याने वी कॅन कॉन्झर्व दी बायोडायव्हर्सिटी. सो दीज आर दी व्हेरियस मेथड ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, चला हा पार्ट तुम्हाला कळालेला असेल. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. थँक्यू.